हॅलो फ्रेंड्स, आज एक नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। मला याचा शूट करायचा नव्हता कारण याला इतका वेळ लागतो की मोबाईलच हँग होऊन जाईल पूर्ण डिझाईन करेपर्यंत, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत करावं लागतं। तर आज जे आहे ना, म्हटलं थोडंसं आपण करता करता दाखवू आणि जर तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि कसं वाटलं। आणि मी जे आहे ना, आज माझा एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी आरीवर्क कसे शिकले, कुठे शिकले किंवा कधीपासून शिकले आणि मशीनसुद्धा। तर मशीनचा सुद्धा एक्सपिरियन्स जो आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर सुरुवातीला सांगते की मी आता हे आरीवर्क करता करताच मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ बघा। तर काय ना, म्हणजे आजच्या 6 वर्षा अगोदर जे आहे मी मशीन आणली होती, म्हणजे शिलाई मशीन घेतली होती आणि आजच्या 6 वर्षा अगोदर मला मशीनबद्दल काहीही माहिती नव्हती। आता मी जेव्हा ब्लाऊज शिवायला टाकायची तर नेमकं ब्लाऊजमध्ये चेंजेस काय करायचे, याला कोणत्या पार्टला काय म्हणायचं किंवा कशाला काय, मला जर काही चेंजेस करायचे असले तर मला हे समजत नव्हतं की नेमकं मी त्या मशीनवालीला कसं सांगू की मला हे बदल करायचे। फक्त म्हणजे जे एखादा फोटो घेऊन जायचा, गळा वगैरे आवडला तर ताई असा गळा करून द्या किंवा असं फक्त सांगायचे। पण नेमकं आपल्याला गळा किती लांबीवर ठेवायचा, स्लीव्ज किती लांबीवर ठेवायची, त्याची लांबी किती असते, कशामध्ये असते, हे काही माहीत नव्हतं। पण नंतर असंच मनात आलं की आपण सुद्धा शिलाई मशीन घ्यावं, कारण बसल्या काही करायला चान्सच नव्हता आणि करमतही नाही रिकामा बसल्यापेक्षा। तर म्हटलं आपण काही ना काही करावं की आपल्याला सुद्धा करमणूक होऊन जाईल आणि थोडंफार आपल्यालाही काही नवीन शिकायला मिळेल। तर असंच करत मी जे आहे ना शिलाई मशीन घेतली। पण मग आता शिलाई मशीन घेतली तर खरी, पण मला काहीही शिलाई मशीनबद्दल माहिती नव्हतं। कोणत्या पार्टला काय म्हणायचं किंवा काय करायचं, काहीही नाही। एकदम शून्यातून जे आहे ना मी मशीनपासून सुरू झाले, म्हणजे शून्य तरी म्हटलं चालतं ना मशीनीच्या बाबतीत मला माहिती, असंही म्हटलं चालतं। कारण सुईमध्ये धागा कसा घालायचा किंवा कोणता धागा कुठून काढायचा, काय काढायचा, हे काहीही माहीत नव्हतं। तर मग मशीन आणली घरी, आणली तर आणली, आता मग करू काय। तर मग असंच आता मोबाईल होता जवळ हातात, मग शोधलं की मशीनमध्ये धागा कसा घालायचा। तर तुम्ही समजू शकता की मशीनमध्ये धागा कसा घालायचा या सुरुवातीपासून जे आहे मी यूट्यूबवर शिकले। नाही मी कुणाकडे क्लासेससाठी गेले, आजपर्यंत मी एका बाईकडे किंवा ताईकडे किंवा काकाकडे कोणाकडेही गेलेली नाही आहे की मला मशीन क्लास करायचा किंवा मला मशीन शिकवा, काहीही नाही। कारण घरातून बाहेर जाणं माझ्याकडून शक्य नव्हतं आणि मशीन क्लास करायचे म्हणजे कमीत कमी 3 महिने तरी लागतात आणि माझं असं होतं की मी 7-8 दिवससुद्धा कुठं बाहेर जाऊन शिकू शकत नव्हते। तर मग आता काय करायचं, तर मग मी एकच फक्त मनात ध्येय असं ठेवलं की आपण मशीन आणली, एवढा खर्च केला, तर आपल्याला आपलं तरी ब्लाऊज आलं पाहिजे, म्हणजे कमीत कमी स्वतःचं तरी ब्लाऊज शिवल्या गेलं पाहिजेत, असं काहीतरी माझ्या मनात होतं। तर जे दिवस रात्र मी ब्लाऊजचे स्टिचिंगविषयी इतके व्हिडिओ बघायची की कधी कधी मलाच असं जीवावर यायचं की फोन बघायचा सुद्धा मला जीवावर येत होतं। पण तरीही मी सोडलं नाही, मी ब्लाऊज शिवत गेले। म्हणजे मनात असं ध्येय होतं की गड्या आपण एवढी मागाची शिलाई मशीन आणली तर मग काही ना काहीतरी करायचं आपल्याला, कारण कमीत कमी आपले तर ब्लाऊज शिवले गेले पाहिजेत, बाकीच्यांचे तर सोडा। कारण सुरुवातीला मी असा विचारच केला नाही की आपण बाहेरचे पण ब्लाऊज घेऊ आणि शिवू। माझं फक्त एकच होतं की कमीत कमी फक्त आपले तरी स्वतःचे तरी ब्लाऊज आपल्याला शिवल्या गेले पाहिजेत, तर हेच माझं ध्येय होतं। तर जेच मी मोबाईलमध्ये एवढे व्हिडिओ बघितले, तुम्हाला काय सगळं, एखाद्या दिवशी मी अशी रडकुंडी येत जाय की नको आता सोडून द्यायचं। पण ते काय ना, ज्याच्या मनात असतं की काही ना काही करायचं, ते कधीच हार मानत नसतं। तर माझंही तेच व्हायचं। तर मशीन शिकण्यात जे आहे ना, मला ब्लाऊजचेच नाही तर मशीनचे पण एवढे प्रॉब्लेम्स आले। कधी मशीनचा धागाच तुटतो, म्हणजे लावते तुटतो, कधी कधी बॉबिनच खराब होते। म्हणजे कसे, ती नेमकी कशी करायची, टाईट केली तर काय होतं, ढिल्ली केली तर काय होतं, कोणता स्क्रू कितीपर्यंत ठेवायचा किंवा वरचं
ब्लाऊजचं जे टेन्सिल्स असतं ना, तर ते कसं एकदम फिट्ट ठेवायचं की लूज ठेवायचं की कसं ठेवायचं म्हणजे काहीही माहीत नव्हतं. तर असं जो प्रॉब्लेम आला की लगेच यूट्यूबवरती सर्च करायचा. आता ते तरी एक छान आहे की आपण यूट्यूबवरती काहीही सर्च केलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर जे आहे ना, ते यूट्यूबवरती मिळून जातं. तर असेच कोणतेही प्रॉब्लेम्स आले मशीनचे की मी लगेच यूट्यूबवरती सर्च करायची. आता काय असतं ना, जेव्हा आपण नवीन असतो आणि मशीनसुद्धा नवीन घेतली असते आणि नवीन मशीन एवढी जाम असते की काय सांगावं, कारण नाही लवकर त्याचे पॅन्डल फिरत. आपण जे फिरवायला जाऊ तर इतकं जाम होतं, कारण ते पॅक राहतं, कोणी त्याला रेग्युलर चालवत नाही. आणि मशीनचं असं असतं, जेवढी तिला सुरळीत ठेवलं म्हणजे चालू ठेवलं तेवढी ती सोपी जाते. तर माझी मशीनसुद्धा नवीन आणि ती एवढी जाम जायची की पाय इतके दुखून जायचे म्हणजे जेव्हा सुरुवात होती ना, तेव्हा ते पॅन्डल मारू 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 तर इतके पाय दुखायचे की म्हणजे असं वाटायचं, दुसऱ्या दिवशी वाटायचं की नाही आपल्याला आता मशीनवर बसायचंच नाही. पण मग शेवटी तेच की नाही, आपल्याला आपले ब्लाऊज शिवता आले पाहिजेत. तर मग असं करत 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 आणि काय असतं ना, जेव्हा आपण नवीन असतो तर प्रॉब्लेम्ससुद्धा नवीन असतात. पण मग जेव्हा आपण जुने होत जातो तर जे प्रॉब्लेम्स आपल्याला पहिले येतात ते आपल्याला छोटे वाटतात. पण जेव्हा आपण नवीन असतो तर हेच प्रॉब्लेम आपल्याला खूप मोठे असे वाटतात. त्याच्यामुळं मग काय होतं, आपण असं निराश होतो ना, असं वाटतं की आपल्याकडून होणारच नाही. पण असं नसतं, प्रत्येकाकडून होतं. फक्त काय ना, करण्याची जिद्द पाहिजेत आणि तेवढी आपली मेहनत पण लागते करायसाठी. तर मग असंच करत 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 आणि माहिती आहे का, कोणताही प्रॉब्लेम आला असेल मला की मशीनबद्दल कोणताही प्रॉब्लेम आला असेल तर मी फक्त आणि फक्त म्हणजे यूट्यूबवरती सर्च करायचं, ते व्हिडिओ पाहिजे. आणि एक प्रॉब्लेम आला की त्याच्यासाठी कमीत कमी 15-20 व्हिडिओ पाहिजे. आता तुम्ही समजू शकता की किती म्हणजे असं जीवावर येतं. आता कॉमेडी व्हिडिओ सुद्धा जर आपण 1 मिनिट पाहिला आणि एकदा दोनदा तीनदा पाहू जास्तीत जास्त, पण जर रेग्युलर जर पाहिला आपण जास्तीत जास्त 2-3 वेळेस पाहू शकतो. 4च्या पुढं आपण त्याला पाहू शकत नाही, कारण तो आपला तोंडीपाठ होऊन जातो आणि आपल्याला तो पाहावासा वाटत नाही. पण माझं असं होतं की मला एक प्रॉब्लेम आला की मी इतके व्हिडिओ बघायची की चालूच राहायचं माझं व्हिडिओ बघणं. पण मग मला जीवावर इतकं येत होतं, पण काय करावं, आपल्याला ऑप्शन नव्हतं. कुणाकडे जायच्यासाठी मला म्हणजे मी कोणाकडे जातही नव्हते, तर मला कुणी सांगायला सुद्धा नव्हतं की अशामुळे असा प्रॉब्लेम होतो की आपण हे केलं पाहिजेत किंवा ते केलं पाहिजेत. मग एका दिवशी तर लगे इतकी कंटाळून जात होते ना की असं वाटत होतं लगे नाहकच आणली आपण ही मशीन, रिकामा डोक्याला ताण लावून घेतला. पण तोच ताण मी वाढवत 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 म्हणजे काही प्रॉब्लेम आले की असंच यूट्यूबवरती सर्च करायचं आणि ब्लाऊजची कटिंगसुद्धा सुरुवातीला एवढे ब्लाऊजचे व्हिडिओज पाहून ठेवले, नंतर पेपर्सवरती कटिंग करत राहिले. नंतर मग पेपरवरती कटिंग केल्यानंतर थोडंसं पीस वगैरे घेतले आणि नंतर मग पिसावरती कटिंग सुरुवात केली. पण सुरुवातीला एवढे प्रॉब्लेम्स पिसावरती, कारण काय होतं, आपल्याला समजत नसतं कसं शिवावं काय शिवावं आणि मशीनसुद्धा त्याच्यात एक एवढी ताण देते. तर मग असंच करत 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 काय एखाद्या वेळेस काय व्हायचं की जो पार्ट शिवायचा नाही तो शिवून बघायचे, एकसारखेच दोन्ही पार्ट व्हायचे आणि फिनिशिंग म्हणजे सुरुवातीला तर व्यवस्थित येतच नाही, कुणाचीच येत नाही. तर माझंसुद्धा तसंच व्हायचं, बिलकुल बी फिनिशिंग वगैरे काहीच नाही. ब्लाऊज थोडंफार बसायचं पण जसं पाहिजे तसं नव्हतं, पण तरी मी करतच राहिले. तर करत 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 असे एक वेळ आली की मी समजा 1 ते 1.5 महिन्याच्या आतच जे आहे मी माझं स्वतःचं एक ब्लाऊज शिवलं आणि व्यवस्थित आलं, परफेक्ट आलं. थोडाफार प्रॉब्लेम आला तरीही मला त्याचं काहीही वाटलं नाही आहे, कारण कुठंही न जाता मी 1 रुपयासुद्धा कुठे दिला नाही कोणाकडे शिवायला किंवा काही. फक्त आपलं घरातल्या घरात बसूनच मी यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून पाहूनच बनवत राहिले आणि मग ब्लाऊज शिकता शिकता मी शिवत राहिले. मग मला माझे यायला लागले, नंतर मी आमच्या सासूबाईचे शिवायला लागले. मग त्यांचे शिवता शिवता माझ्या नंदा वगैरे यांनीसुद्धा मला एक एक पीस वगैरे दिला, मग मी तो पण त्यांचा शिवला.
मग अशाच घरी कोणी आलं की ब्लाऊज शिवता का, ब्लाऊज शिवता का, तर मग हो म्हणत गेले. तर मग आमचं शिवता का, तर मग मी कसं आहे नाही म्हटलंच नाही. असं नाही की आपल्याकडून होणार कसं, मग बाहेरचं जर चुकलं तर मग पीस खराब होतो, असं तसं भरपूर असतं ना, कारण आपल्याला नाही जमत व्यवस्थित, मग प्रश्नही पडतो. आणि दुसऱ्याचं घ्यायचं म्हणलं तर जबाबदारी पण तेवढीच असते ना, की ब्लाऊज बिघडले नाही पाहिजेत म्हणून. तर मग तरी मी नाही म्हटलं नाही, कारण मला माझा थोडासा कॉन्फिडन्स होता की नाही, कमीत कमी घालाय पुरतं तरी आपण आपलं ब्लाऊज शिवू. तर मग असं करत 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 जे आहे, आणि सुरुवातीला कसं प्राईस कमी ठेवली. आणि हे तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्याकडे ब्लाऊजची शिलाई इतकी कमी आहे ना, की ब्लाऊज शिवायला पण पुरडत नाही. पण तरी असं वाटतं जाऊ द्या, थोडंफार तर आपलं चालतंच. मग त्या टायमात मी ब्लाऊजची शिलाई म्हणजे साधं जर ब्लाऊज असलं तर 40 रुपये, आणि अस्तरचं असलं तर 80 रुपये घेत होते. म्हणजे आजच्या 6 वर्षा अगोदरची गोष्ट. तर मी 80 रुपये घेत होते. पण मग थोडंसं वेळेनंतर म्हटलं गड्या आपण 80च ठेवले तर 80च राहून जाईल. तर मग मी फक्त 100 रुपये केले, आणि जे बिना अस्तरचे ब्लाऊज होते ते 50 रुपये शिलाई मी त्याची घेते. आणि जे अस्तरचं ब्लाऊज असते त्याची 100 रुपये, आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजची 50 रुपये. तर अजूनही ती शिलाई आहे, कारण आमच्या गावात काही शिलाई वाढत नाही आहे. तर असं वाटतं जाऊ द्या. तर काही न करता तरी म्हणजे मी कुठेही कोणतेही क्लास न लावता, काहीही न करता, मला तर वाटतं मी आजपर्यंत भरपूर असे पैसे कमवले ना. आता जे आहे ना, तर दिवसेंदिवस काय की कस्टमरसुद्धा वाढून राहिले, आणि देवाच्या कारणानं असे हो की माझे असे रेग्युलर कस्टमर यायला पाहिजेत. तर आणि त्यासोबतच आता मला म्हणजे माझे ब्लाऊज तर व्यवस्थित येतातच. आता तुम्ही जर माझे रेग्युलर व्ह्युअर्स असाल तर माझे व्हिडिओ तुम्ही पाहिले पण असेल ब्लाऊज शिवण्याचे, आणि ते जे व्हिडिओ आहे ते बघून तुम्हाला एवढं तर कळत असेल की ब्लाऊज जरा व्यवस्थित आहेच म्हणून माझे, आणि असतातच. आणि मी असंच करू जे आहे ना, काय आहे ना, दुसऱ्याकडून शिकल्यापेक्षा स्वतः जे स्वतःची म्हणजे काही प्रॉब्लेम्स येतात, मग ते स्वतः शोधतात. तर याच्यात इतकं माणूस शिकून जातं काही, की जे दुसऱ्याकडे शिकूनसुद्धा शिकत नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला कोणी शिकायला नसतं तेव्हा आपल्या चुका होतात, तेव्हा ते आपण पहिले समजून घेतो की ही चूक का झाली, काहून झाली. नंतर त्याचे ऑप्शन शोधतो. नंतर मी असे 1756 व्हिडिओ बघितले असेल, तर मग प्रत्येक व्हिडिओमधून काय आहे ना, मी एक तरी गोष्ट अशी शिकून जाते की मग मला ती जी शिकायची आहे ती पण शिकते, पण दुसरीसुद्धा गोष्ट मी अशी शिकून जायची. त्याच्यामुळं माझं जे आहे ना, तर ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित यायला लागले, आणि प्रॉब्लेमसुद्धा असे भरपूर माझे कमी होत गेले दिवसेंदिवस. आणि आता जर म्हटलं तर माझे प्रॉब्लेम्स फक्त काहीतरी प्रमाणात येत असेल, आणि तेही एखाद्या वेळेस रेग्युलरली येत नाही. पण एखाद्या वेळेस आता तुम्ही जर म्हणसाल येत प्रॉब्लेम तर कसं काय येतात, पण असं नसतं. कितीही मोठा टेलर असला, म्हणजे जे की आपले जुने खूप असे 15-20 अशा वर्षापासून सुद्धा जर टेलर म्हटले तरी त्यांच्याकडून सुद्धा काही ना काही चुका होतात. तर आपल्या नवीन असणाऱ्यांकडून तर थोडाफार चुका होणं साहजिक असतं, आणि त्या चुका होणं महत्त्वाच्या नाही, पण ज्या चुका झाल्या त्यांना व्यवस्थित करणं हे पण खूप महत्त्वाचं असतं. चुका सगळ्याकडूनच होतात, फक्त त्या चुका व्यवस्थितपणे सुधारणं हेच आपलं काम असतं. आणि हे ज्यांना जमतं ना, तर ते त्यांच्या बिझनेसमध्ये परफेक्ट आहेत असं तरी मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं ते बी तुम्ही सांगा. आणि आता यानंतर जे आहे ना, तर मी आरीवर्क करायला कशी शिकले, तर हे सुद्धा मी आता तुम्हाला इथेच या व्हिडिओमध्येच सांगते. तर यानंतर काय ना की असेच आपण आता मोबाईल आहे, तर आपण थोडाफार मोबाईलवरती म्हणजे चालतो स्क्रोल करणं. तर अशाच येता मी मग म्हणजे थोड्या याच्यानंतर पाहिलं की आरीवर्कचे ब्लाऊज खूप असे ट्रेंडिंगला आलेत. मग ट्रेंडिंगला आलेत, आणि माझं कसं आहे ना की काही जर नवीन पाहिलं तर ते मला लगेच करावंच वाटतं. म्हणजे असं माझं हेच असं आहे की काही जर नवीन असलं तर असं वाटतं नाही चला आपण करून बघू. तर माझं असंच होतं. मग असेच व्हिडिओ पाहिले, म्हटलं गड्या आपण तरी करून पाहावं, तर आपल्याला जमलं तर खूपच छान. मग असंच थोडं करत मी असंच थोडंसं सामान आणलं, लय मोठं नाही आणलं, फक्त थोडंच की आपल्याकडून जमलंही पाहिजेत. मग थोडंसं असं घरी करून पाहिलं तर ते नाही जमलं घरी, म्हणजे बिना स्टँड वगैरे बिना रिंगचं
मग म्हटलं जाऊ दे, आता थोडेफार आपले पैसे गेले तर गेले, आणि एरवी पण आपले बाकीचे काही एवढे जास्त तर पैसे जात नाही वाया, तर मग आपण एवढं तरी ट्राय करायला हवं, आणि काही शिकण्यासाठी थोडंफार गमवावं पण लागतं. म्हणून असंच विचार करत जे आहे मी रिंग घेतली आणि स्टँडसुद्धा घेतलं. तर घरी आणलं, मग थोडे दिवस थोडंसं चेन वगैरे करून पाहिली, पण एवढं अवघड वाटलं हे. पण ते काय म्हणतात ना, जेवढं सोपं दिसतं तेवढं नसतं. तर प्रत्येक कामाला जे आहे ना, आपापलं म्हणजे जेवढं आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच कठीण असतं, आणि नवीन असणाऱ्यांसाठी तर खूपच कठीण वाटतं. तर लवकरच तर माझ्याकडून चेनच जमली नाही. नंतर मग थोडं करत करत म्हटलं जाऊ द्या, फक्त एकच दिवस जे आहे मी चेन करून पाहिली, तर मग थोडंसं यायला लागलं हळूहळू, थोडंसं यायला लागलं. तर म्हटलं चला आता आपण मणी स्टिच करून पाहू. तर मग मणी स्टिच करायला घेतले. मग थोड्याशा नुसत्या स्टँडिंग करत राहिले, थोडंसं म्हणजे सरळ सरळ मणी ओवत राहिले. मग ते यायला लागले. म्हटलं गड्या आपल्याला तर येतं. मग मी असेच सुरू करत राहिले, आणि काहीच नाही, प्रॅक्टिस नाही, काहीच नाही. फक्त थोडे दिवस नुसतं फक्त 2-3 मणी म्हणजे असेच इतक्यापर्यंत मण्यांच्या हे ओवल्या, इतकीपर्यंतच असे नुसते ज्या चेन असतात त्या करायला घेतल्या. आणि थोड्या दिवसात आता एक ऑर्डरसुद्धा आली की तुम्ही करता का? मी म्हटलं ना, मी कधीच नाही म्हणतच नसते, कारण जी आपल्याकडे संधी आली तिला पटकन असं घेऊन घ्यायचं, नाही म्हणायचं नाही. होतं का ना होतं ही गोष्ट नंतरची, पण करून बघायचं. हे काम आपलं आहे तर आपण करायचंच. मग म्हटलं ठीक आहे, मी करून देईन. तर मग असंच करत करत जे आहे मी पहिलंच ब्लाऊज घेतलं, आणि पहिलंच ब्लाऊज जे आहे मला व्यवस्थितसुद्धा आलं, काहीही त्याच्यात अडचण आली नाही. म्हणजे डिझाईन सिम्पलच घेतली, जास्त काही अशी हार्ड डिझाईन घेतली नाही, अशीच फक्त ओवायची. पण हे सुद्धा काही असं सोपं नाही आहे, आपण गण म्हणतो, पण यालाही खूप अशी मेहनत तर लागते, कारण लवकर होत नाही. एक एक मणी स्टिच करावा लागतो, आणि आपण तर कोणतेही क्लास केले नाही आहे, कोणतीही अशी जास्त अशी मोठी प्रॅक्टिस नाही आहे, तर वेळ जरा खूप म्हणजे प्रमाणापेक्षा जरा जास्तच लागतो. पण काय शिकून जसं करायचं म्हणजे आपलं असं असतं की नाही, आपल्याला काहीतरी करायचं, एक जिद्द असली की आपण करतोच. तर असं करून जे आहे तर हेच मग मी करायला शिकले. तर माझ्याकडे आजपर्यंत मी 10 ते 12 ब्लाऊज केले आहे मागच्या वर्षीपासून फक्त. आणि मागच्या वर्षी जे आहे मी आरीवर्क करायला शिकले, म्हणजे घेतले, करायला लागले. तर मी शिकले सुद्धा नाही, तर असं समजून घ्या की मी आरीवर्क करायला लागले. आणि आरीवर्कमध्ये पण आजपर्यंत मी कमीत कमी 10,000 रुपयापर्यंत तरी कमावले असेल. कारण तुम्हाला मी पहिलंच सांगितलं ना, आमच्याकडे जेवढं पाहिजे तेवढं प्रॉफिट भेटत नाही, म्हणजे जेवढं ब्लाऊजला द्यायला पाहिजेत. आता शहराने जी मी डिझाईन बनवले आहे त्याचीच जर म्हटले तर 2,000, 2,500, कोणी 3,000, 3,500 पर्यंत घेतात. पण आमच्याकडं असं होतं की 1,000 आणि 1,200 रुपयाशिवाय आमच्याकडं कोणी देत नाही, कितीही वेळ लागो, कशीही डिझाईन असो. त्याच्यामुळं माझं थोडंसं आहेच म्हणजे बजेट कमीच बसतं. पण जाऊ द्या, असं वाटतं रिकामं बसल्यापेक्षा थोडंफार काम करणं त्याच्यापेक्षा चांगलं. आणि जर म्हटलं तर मशीनवर सुद्धा मी असे आजपर्यंत हजारोपेक्षा पण म्हणजे भरपूर कमावले. लाखांपर्यंत तर नाही म्हणत मी, पण भरपूर असे हजारोपर्यंत पैसे कमावले आहे. आणि कमावले म्हणजे ते काही असे ठेवले नाही. तर कोणतेही मशीनचे पैसे आले की मी काही ना काही नवीन मशीनचं सामान घेत राहिले, काही वेगवेगळं. आता हे आरीवर्कचं सामान आणायचं म्हटलं तर त्याला पण खूप पैसे लागतात. तर आपले फॉल वगैरे, नंतर मग मी थोडेफार माझ्याजवळ पैसे जमा झाले तर त्यात मी पिको मशीनसुद्धा आणून घेतली. म्हणजे माझ्या स्वतःच्याच मशीनच्या खर्चावर जे आहे मी पिको मशीनसुद्धा आणली. तर काय ना, आपण करायला घेतलं तर येतच, आणि मेहनत केली तर पैसासुद्धा आपल्याकडं येतोच. आणि काय म्हणतात ना, मेहनतीला यश येतच. तर तेच मला सुद्धा आलं, आणि आलं म्हणजे एवढं पण नाही, थोडंसुद्धा आहे, पण माझ्यासाठी भरपूर आहे. तर असा जी आहे माझी मशीनची जर्नी आणि मशीनचं एक्सपिरियन्ससुद्धा आहे हा. तर जो मला तुमच्यासोबत शेअर करावा वाटला, म्हणून जे आहे मी तुमच्यासोबत शेअर बी केला. जर तुम्हाला आता याबद्दल काय वाटतं
आणि आमच्याकडची जी शिलाई आहे ती तुमच्याकडे कशी आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी जी जर्नी आहे तशीच तुमची जर्नी आहे का हे सुद्धा कमेंट करून नक्की मला सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्याशीच असंच जुळत राहायचं असेल पुढं चालून आणि माझी काहीतरी डिझाईन वगैरे बघायची असेल तर नक्की मला कळवा. आता भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.